निर्माण झाला आहे. मॅच सुरू करायची आहे. रायगडचे खेळाडू आपल्याला ताकीद देण्यात येईल आपण पेनल्टीला पात्र असाल जर आपण मॅच लवकरात लवकर सुरू नाही केली तर. आणि त्याच्या बरोबरीने आणि आयोजकांनी टाइम चालू केलाय. 2 मिनिटं शेवटची आपल्याला देण्यात आलेली आहेत, अन्यथा आपण पेनल्टीज पात्र असाल तर. त्याच्या बरोबरीने मात्र आलाय तो खेळाडू संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाला ज्याने आपल्या फलंदाजीच्या जोरावर सध्याच्या घडीला महाराष्ट्रातील अव्वल नंबरचा डावखुर हाताचा फलंदाज म्हणून ज्याला ओळखलं जातं. आणि नेरूळच्या स्पर्धेमध्ये अर्थात नगरसेवक चषक शिरवणे या ठिकाणी षटकारांचा राजा ठरला होता. तसेच भांडुपच्या स्पर्धेत देखील अप्रतिम कामगिरी केली होती. तसेच याच वर्षी जी स्पर्धा झाली होती नरेपारच्या मैदानात त्या ठिकाणी देखील सर्व मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला होता. याच वर्षी पावसाळी क्रिकेट स्पर्धा विक्रोळीमध्ये झाली होती, त्या ठिकाणी देखील मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला होता. असा सपाटा ज्यांनी मॅन ऑफ द सिरीजचा घेण्याचा लावलाय तोच फलंदाजीसाठी दाखल झालाय. टेनिस क्रिकेटचा बाहुबली अर्थातच सुमित ढेकळे मॅन फ्रॉम नालासोपारा फलंदाजीसाठी सज्ज होतोय. तर गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. गेली 2 वर्षात या खेळाडूने देखील आपल्या नावाची दखल टेनिस क्रिकेट विश्वाला घ्यायला लावली आणि जबरदस्त कामगिरी करत रायगडचा अव्वल खेळाडू तो ठरलाय. परंतु त्याचबरोबर या खेळाडूने एक आणखी करामत केली, कारण उडपीला जी 20 लाख रुपये पारितोषिकाची स्पर्धा झाली त्या स्पर्धेमध्ये देखील आपल्या चुणूक त्या ठिकाणी दाखवली आणि उरणचं रायगडचं महाराष्ट्राचं नाव कर्नाटकामध्ये देखील केलं होतं. तोच गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येतोय. तर सुमित ढेकळेने जर अर्धशतक ठोकलं 50 धावा केल्या तर 5000 रुपयेचं पारितोषिक किरण मेहर यांच्याकडून देण्यात येईल. तर गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय मॅन फ्रॉम दिगोडे मॅन फ्रॉम उरण रायगडचा स्टार अर्थातच एक वेगाचा राजा देखील म्हणून ओळखला जातो विश्वजित ठाकूर उर्फ मोठ्या गोलंदाजी मार्कवर. तर पाहूया कशा प्रकारे हा सामना रंगतोय. सर्वांच्या नजरा या सामन्याकडे खेळलेल्या असतील, कारण एक संघ आहे ज्याने गेल्याच महिन्यात शिरवणी या ठिकाणी झालेली नवी मुंबईतील पहिली 1 लाखाची स्पर्धा जिंकली आहे. आणि दुसऱ्या बाजूला जो संघ आहे त्याने 2 आठवड्यापूर्वी गेल्याच रविवारी मात्र जी नरेपारकात 50,000ची स्पर्धा झाली होती ती जिंकली आहे. परंतु सुप्रीमो ही मोठी स्पर्धा देखील जिंकली आहे. हो, पहिला चेंडू बॅकफुटला गेले, गलिच्या दिशेने स्लिपच्या दिशेने चेंडू तटवला जातोय. पहिली धाव या ठिकाणी घेतली जाते आणि तर पहिल्या चेंडूवर धाव घेण्यामध्ये यशस्वी होत आहेत या ठिकाणी सुमित ढेकळे. विश्वजित ठाकूरचा अतिशय वेगवान गोलंदाजी करण्याचा प्रयत्न मात्र याचा नक्कीच असतो. वय वर्ष 21 असणारा हा दिगोड्याचा खेळाडू गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होतोय सुमित ढेकळेसाठी. अकुटप्प्याचा हा चेंडू भिरकावून दिलाय. टेनिस क्रिकेटच्या बाहुबलीने चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार 6 धावांसाठी. शिरवणीच्या मैदानामध्ये 8 षटकारांच्या मदतीने 57 धावांची खेळी करत षटकारांचा राजा ठरलेला हा मात्र नालासोपाऱ्याचा फलंदाजीचा राजा मैदानात उतरल्या फलंदाज षटकाराच्या बाहेरचा षटकार म्हणावा लागेल एवढा लांबवरचा फटका. म्हणूनच त्याला टेनिस क्रिकेटचा बाहुबली म्हणून देखील ओळखलं जातं. जबरदस्त फटका पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचते ती 7 धावांवर संघाची धावसंख्या. तर काल संपूर्ण दिवसभरामध्ये 9 षटकार गेले नव्हते आणि आज मात्र पहिली जी मॅच झाली त्या मॅच मध्ये 9 षटकार मारले गेलेले आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका मारला जातोय बाहुबली सुमित ढेकळेच्या बॅट मधून. आणखीन एक बुलंदी पॉवरफुल षटकार सुमित ढेकळेच्या बॅट मधून.
जबरदस्त फलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवलं जात आहे. षटकार हॅट्रिकची संधी मात्र या ठिकाणी उपलब्ध झाली आहे. या बाहुबलीच्या माध्यमातून या अगोदरचा सामना तुम्ही पाहिला, गणेश गल्लीचा आपण दुसरा बाहुबली म्हटलं ओळखला जातो यतीन पाटील याने मात्र 13 चेंडूमध्ये 31 धावा केल्या होत्या 4 षटकारांच्या मदतीने. त्याचा विक्रम या ठिकाणी तोडला जातोय का पाहायचंय. षटकार हॅट्रिकची संधी सुमित ढेकळेसाठी. अकुटप्याचा हा चेंडू अधिक वेगवान पद्धतीने टाकला चेंडू. बीट होतोय सुमित ढेकळे. बॅटच्या पट्ट्यात काही चेंडू येऊ शकला नाही. शरीराचा फेद घेतोय. दाखवून दिलाय या ठिकाणी विश्वजित ठाकूरने. मी देखील मात्र एक तेस्तारदार गोलंदाज आहे रायगडचा, त्याची या ठिकाणी चुणूक दाखवतोय. परंतु सुमित ढेकळे 2 जे षटकार मारले सर्वांची मन जिंकून घेतलीत पहिल्या दोन्ही षटकारांनी. गो 11 शिरवणे. कुठला चेंडू. आखूड टप्प्याचा हा चेंडू स्क्वेअर लेग झोन मध्ये मारण्याचा प्रयत्न विश्वजित ठाकूरने करामत केली आहे. सुमित ढेकळेला मात्र या ठिकाणी बाद केलं जात आहे. पहिल्या 2 चेंडूवर 2 षटकार आणि तदनंतर मात्र सुमित ढेकळेला दाखवलेला तंबूचा रस्ता म्हणजे एक जबरदस्त युद्ध या ठिकाणी रंगतंय. माध्यमातून संघ या ठिकाणी खेळताना दिसतोय, कारण सुमित ढेकळेची नेरुळच्या मैदानामध्ये शिरवण्याच्या मैदानामध्ये फलंदाजी पाहिली आणि त्या फलंदाजीच्याच प्रेमात पडले आणि तदनंतर आणि तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक देखील सुमितने त्या ठिकाणी जिंकलं होतं. त्यांना विनंती आपण व्यासपीठावर यायचं. 2 षटकार जबरदस्त सुमितच्या बॅटमधून पाहायला मिळाले. सर्वांची मन जिंकून घेणारे षटकार. परंतु या ठिकाणी काय केलंय, चांगली कामगिरी केली. नवीन फलंदाज मैदानात उतरतोय. मॅन फ्रॉम राबोडी ठाणे अख्तर शेख मैदानात जातोय फलंदाजी करण्यासाठी. ठाणे शहरातील असणारा हा खेळाडू सातत्याने कारण वयाच्या 18व्या ते 19व्या वर्षी मॅचलेस संघात दाखल झाला आणि तदनंतर मात्र मॅचलेस संघाचं खेळण्याचा मोठमोठ्या खेळाडूंबरोबर जी खेळण्याची संधी मिळाली त्या तदनंतर मात्र खूप मोठी प्रगल्भता त्याच्या खेळामध्ये पाहायला मिळते. खोलवर टप्प्याचा हा चेंडू टाकण्याचा प्रयत्न विश्वजित ठाकूरचा. योगेश पवार चेंडूच्या सुरेख थ्रो देखील पाहायला मिळतोय आणि एका धावेने संघाची धावसंख्या वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 14 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. षटक क्रमांक पहिलं संपतंय 14 धावा 1 गडी बाद. तर कुणालजी, या स्पर्धेच्या माध्यमातून एक गोष्ट आणखी होणार आहे. काय होणार आहे? टेनिस क्रिकेटचा भीष्म पितामह आपण ज्याला म्हटलं जातं. टेनिस क्रिकेटमध्ये सर्वोच्च काय असेल त्याच्यापेक्षा मोठा खेळाडू कोणी होऊ शकत नाही. उमेश मांजरेकर सर यांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. कारण 1980 पासूनचं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून सातत्याने खेळलं जात आहे आणि असं महाराष्ट्रातील तुम्हाला एकही गाव सापडणार नाही ज्या गावामध्ये उमेश मांजरेकर हे नाव गेलेलं नाही आहे. आणि सातत्याने इतके वर्ष मोठं क्रिकेट खेळलं गेलेलं आहे. सातत्याने खूप चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळलं गेलेलं आहे आणि त्यांचा सन्मान मी कौतुक करेल आयोजकांचा, ममित चौगुले युवा प्रतिष्ठानचा, युनायटेड स्पोर्ट्स असोसिएशनचा. कारण या टेनिस क्रिकेटचे कारण आज 52 वर्ष पूर्ण झाले, 53व्या वर्षात पदार्पण करतायत आणि अजून आपण शिरवणीमध्ये पाहिलं 2 षटकार विजय पावलेच्या गोलंदाजीवर देखील 1 षटकार त्यांनी मारला होता. म्हणजे अजूनही क्रिकेट त्यांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचं खेळलं जात आहे आणि त्या या टेनिस क्रिकेटतील सर्वोच्च खेळाडूचा या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान होतोय. म्हणजे एक खूप मोठी ऐतिहासिक गोष्ट आहे. सर्वात मोठ्या पारितोषिक रकमेची स्पर्धा तर आहेच, परंतु त्याचबरोबर सर्वात मोठ्या खेळाडूचा सन्मान. या क्रीडा स्पर्धेचं वैशिष्ट्य काय असेल तर जीवन गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. तर शिरवण्याच्या स्पर्धेतच अर्थातच 1 लाखाच्या स्पर्धेत मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरलेला गोलंदाजी मार्कवर येतो गोलंदाज अंकुर सिंग, ज्याला दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या संघात IPL संघात देखील प्राथमिक संघात स्थान मिळालं होतं. हो, सुरेख चेंडू. टप्पा पडल्यानंतर चेंडू आतमध्ये येतोय हळूवार पद्धतीने. अंकुर सिंगच्या गोलंदाजीचे वैशिष्ट्य जर काय असेल, RCFच्या माध्यमातून राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझर्सच्या संघातून खेळताना तो दिसत असतो, परंतु अचूक वेगावर भर न देता अचूकतेवर भर देतो आणि चेंडू कट कसा होईल, चेंडू वळेल कसा याकडे त्याचा भर असतो. पाहूया पुढचा चेंडू. पुन्हा आता मात्र या अगोदरचा चेंडूच्या तुलनेमध्ये अधिक वेगवान चेंडू पाहायला मिळाला. पहिला चेंडू थोडासा हळूवार पद्धतीने टाकला, आता चेंडू वेगवान पद्धतीने टाकला. सातत्याने दुसरा चेंडू सुंदर पाहायला मिळतोय, परंतु 1 धाव या ठिकाणी जरूर मिळते. धावसंख्या वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होतोय तो अंकुर सिंग. तर फलंदाजीसाठी मॅन फ्रॉम आंबिवली कल्याण शाहिद शेख फलंदाजीसाठी सज्ज होतोय.
टप्प्याचा हा चेंडू भिरकावून दिला जातोय मिड विकेटच्या झोन मध्ये. उस्मान चेंडूच्या खाली येतोय आणि बाद होतोय. मात्र या ठिकाणी शाहिद पहिला चेंडू खेळत होता आणि पहिल्या चेंडूवर माघारी परततोय आणि एक मोठा धक्का म्हणावा लागेल कारण दोन आघाडीचे फलंदाज माघारी परतत आहेत. डीजे सुरू येतोय. नवीनच खेळाडू नव्याने मोठ्या संघात दाखल झालाय कारण डीएन नगर परिसरातील असणारा शीतला देवी बॉईज अंधेरी डीएन नगरचा संघ या संघातून सातत्याने खेळत असताना मोठ्या संघात खेळण्याची संधी नक्कीच या ठिकाणी मनोज विचारे सरांच्या माध्यमातून लाभली आहे. पाहूया काय करामत करतोय आज ऐश्वर्य सुरू आहे. मोठा फटका बिग हिट अख्तर शेखच्या बॅट मधून आता फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार 6 धावांसाठी. पुढचा चेंडू व्हाईट बॉल स्वैर चेंडू घोषित केला जातोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 25 लगावला जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 22 धावांवर. अंकुर सिंग पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज. एक विकेट मात्र जरूर या ठिकाणी मिळवलं होतं अंकुर सिंग यांनी. पुढचा चेंडू आता मात्र आखूड टप्प्याचा हा चेंडू पुन्हा एकदा भिरकावून दिला मिड विकेट झोन मध्ये. अख्तर शेखच्या बॅट मधून आणखीन एक ताकदवर फटका पाहायला मिळतो. सीमारेषा पार षटकार 6 धावांसाठी. सन्माननीय दीपक पाटील साहेबांचं आगमन होतं. त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर या. नवी मुंबई प्रीमियर लीगचे कमिशनर म्हणून सातत्याने 2 वर्ष त्यांचं काम आहे. यावर्षी देखील नवी मुंबई प्रीमियर लीग येणाऱ्या काही दिवसांमध्ये तुमच्यासमोर टेनिस क्रिकेटची नवी मुंबईचा महासंग्राम पाहायला मिळेल. त्यांचे ते कमिशनर आहेत. तर दीपक पाटील आपल्याला विनंती करतो आपण व्यासपीठावर विराजमान. आपलं स्वागत आहे. नक्कीच या नवी मुंबई प्रीमियर लीगच्या माध्यमातून नवी मुंबईचं नाव देखील एका वेगळ्या उंचीवर गेले. टेनिस क्रिकेटमधील एक जबरदस्त स्पर्धा पार पडली होती. अंकुर सिंग पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. मोठा फटका मारला जातोय. आता मात्र अख्तर शेखच्या बॅट मधून आणखीन एक जबरदस्त फटका. चेंडू जातोय सीमारेषा पार षटकार. जबरदस्त फलंदाजी, तडाखेबंद फलंदाजी अख्तर शेखची. प्रीतम प्यार बंदूक में ना तो गोली मार. ठिकाणी अख्तर शेखने संपूर्ण सामन्याची सूत्र आपल्या हातात घेतलेली आहेत. 2 षटकं संपतायत. 34 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. त्यामध्ये षटकार हॅट्रिक देखील या ठिकाणी पूर्ण केले अख्तर शेखच्या माध्यमातून. 3 षटकार लगातार भिरकावून दिले जात आहेत सीमारेषेच्या बाहेर अख्तर शेखच्या माध्यमातून. जबरदस्त कामगिरी. या स्पर्धेतील पहिली षटकार हॅट्रिक आहे. काल मला नक्कीच या ठिकाणी गुणलेखकांनी कळवलं होतं दिवसभरात 9 षटकार गेले नव्हते आणि आज मात्र षटकारांचा पाऊस पडतोय. व्यावसायिक क्रिकेट कारणही तसंच आहे. प्रत्येक विभागामधून एक खेळाडू एका संघात. आणि नवी मुंबईचं क्रिकेट म्हणजे एकाच गावातील 11 खेळाडू. म्हणजे नवी मुंबईतील क्रिकेटही काही कमी नाही अशातला भाग नाही आहे. कारण नवी मुंबईतील देखील कित्येक खेळाडू म्हणजे मी भूषणचं नाव सर्वप्रथम घेईल. महाराष्ट्रातील मोठमोठ्या संघातून हा खेळत असतो. नवी मुंबईतील सातत्याने केतन भोईरचं देखील नाव घेऊ शकतो, रवीचं नाव घेऊ शकतो, गौरव शेट्टीचं नाव घेऊ शकतो. असे कितीतरी खेळाडू या नवी मुंबईमध्ये देखील आहेत जे देखील मोठमोठ्या संघांमधून खेळताना पाहायला मिळत असतात. परंतु नवी मुंबईचं क्रिकेट एक वेगळं क्रिकेट आहे जे ग्रामीण क्रिकेट म्हणून ओळखलं जातं आणि त्यानेच एक वेगळी छाप सोडली आहे. ज्या पद्धतीने उरण पनवेलचं क्रिकेट छाप सोडत असतं. गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी येतोय. शिरू वीक गोलंदाजी मार्कवर येतोय. रायगड जिल्ह्यातीलच हा खेळाडू, अलिबाग शहरातील खेळाडू शिरू गोलंदाजीसाठी येतोय.
चांगली कामगिरी गेल्या सोमवारी मात्र झाली होती कोलगेट मैदानामध्ये गोलंदाजी करत असताना ब्रह्माबॉई संघामधून खेळला होता. पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी करतोय अलिबागचा हा सुपरस्टार गोलंदाज. ऐश्वर्या मात्र पहिल्यांदा स्ट्राईकवर येतोय. बॅकफुटला गेला, पॉईंटच्या दिशेने चेंडू तटवण्याचा प्रयत्न. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाईल, घोषित क्षेत्रात चेंडू जाईल आणि संघाची धावसंख्या मात्र या ठिकाणी एकने वाढते जाऊन पोहोचते. ती 35 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. दोन बलाढ्य संघांमधील घमासान असणार आहे. म्हणजे आजचे जे 8 संघ आहेत, कोणता संघ जिंकेल याची आपण गॅरंटी देऊ शकत नाही. एवढे बलाढ्य संघ आहेत आणि एकाच एक म्हणजे प्रत्येक संघ जबरदस्त स्टारकास्ट आणली या ठिकाणी. हो, सुरेख चेंडू या ठिकाणी गती परिवर्तन केलं. काळू कमी गतीने चेंडू वळवण्यामध्ये यशस्वी झाला आणि रबर बॉलचं क्रिकेट ज्या वेळेला रबर बॉलमध्ये तुम्ही पाऊस असतो, ओला बॉल असतो, ओली विकेट असते, त्यावेळेला मात्र वेगवान गोलंदाजांना सहाय्य करते. परंतु ज्या वेळेला सुका बॉल असतो, रबर बॉलमध्ये क्षमता टेनिस बॉलमध्ये पेक्षा जास्त वळण्याची आहे, त्यावेळेला मात्र गोलंदाज जो चेंडू वळवण्याची क्षमता आहे ते यशस्वी होताना पाहायला मिळत असतात. परंतु ज्या वेळेला विकेट ओली असते त्यावेळेला मात्र फास्टर गोलंदाज जे आखूड टप्प्याने गोलंदाजी करतात, ज्या वेळेला चेंडू स्किड होण्याची शक्यता असते, हे पाऊस पडल्यानंतर वेगळं क्रिकेट पाहायला मिळत असतं. हा फरक आहे पाऊस पडलेला असताना आणि पाऊस पडलेला नसताना रबर बॉलच्या क्रिकेटचा. तर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर शिरू विक ऐश्वर्या सुर्वेसाठी. पुन्हा एकदा अतिशय वेगवान पद्धतीने चेंडू टाकला गेला. कव्हरच्या दिशेने योगेश पवार येत आहेत, चेंडू अडवत आहेत. 1 धाव मिळणार आहे. व्हेरिएशन पाहायला मिळतं शिरूविकच्या गोलंदाजीमध्ये, कारण या अगोदरचा चेंडू गुडलेन स्पॉटवर टप्पा पडल्यानंतर हळूवार पद्धतीने चेंडू कट झाला आणि आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू ऑप्टमच्या बाहेर पिचिंग केलेला पाहायला मिळाला. तर स्ट्राईकवर येतोय. लगातार चौथा षटकार मारतोय का ते मात्र या ठिकाणी पाहायचं आहे अख्तर शेख, कारण कारकिर्दीची सुरुवात मॅचलेस सारख्या बलाढ्य संघ म्हणजे सुरुवातच मात्र उमेश मांजरेकर, शंतनू गायचोर, भरत लोहार, अविनाश जाधव. जबरदस्त फटका मारला जातो. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. चौथा षटकार लगातार अख्तर शेखच्या बॅट मधून या ठिकाणी पाहायला मिळतोय. षटकार, 5वा षटकार या ठिकाणी मारला जातोय का? आता मात्र युवराज सिंग देखील दिसू लागलेला आहे, हर्षल गिफ्ट दिसू लागलेला आहे, रवी शास्त्री दिसू लागलाय. पाहूया काय होतंय. लगातार 4 षटकारांची आतषबाजी. मी सांगितलं सुरुवात कुणाबरोबर झाली आहे. उमेश मांजरेकर, शंतनू गायचर, अविनाश जाधव, मनोज विचारे या सर्व दिग्गज खेळाडूंबरोबर क्रिकेटचं बाळकडू पिलाय तो हा खेळाडू. तर नक्कीच कोणताही गोलंदाज दडपणाखाली येणारच, कारण अख्तर शेख लगातार 4 षटकार लगावतोय, तमाम प्रेक्षकांची मन जिंकून घेतोय या जबरदस्त क्रीडा स्पर्धेमध्ये युनायटेड चषक 2016. पुढचा चेंडू व्हेरिएशन केलं, हळूवार पद्धतीने टाकला आणि विक्रमापासून वंचित राहावं लागतंय. परंतु जो झालाय तो पण विक्रम आहे, कारण लगातार 4 षटकार या स्पर्धेमध्ये मारले गेलेले आहेत, ते देखील अख्तर शेखच्या माध्यमातून. सिंधूने गोल्ड मेडल मिळाले नाही याची खंत नाहीये, परंतु सिंधू बॅडमिंटन सारख्या खेळामध्ये अंतिम फेरीत जाऊन भारताची मान उंचावली, त्याचा अभिमान आम्हाला आहे. एवढी जबरदस्त कामगिरी झाली. तर पाहूया, सुंदर चेंडू पाहायला मिळाला, व्हेरिएशन पाहायला मिळालं. 43 धावा धावफलकावर आहेत. अख्तर शेख पुन्हा एकदा शिरूविकचा सामना करेल. पुढचा चेंडू आता मात्र लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. डिक्लेअर झोनच्या माध्यमातून 1 धाव या ठिकाणी मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 44 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते आणि षटक क्रमांक 3 या ठिकाणी संपतंय. 3 षटकांची समाप्ती झाली, धावसंख्या झाली ती 44 धावा धावफलकावर आणि अजूनही 3 षटकं बाकी आहेत आणि या उर्वरित 3 षटकांचं समालोचनासाठी मी तुम्हाला घेऊन जाईल नवी मुंबईचा असा आवाज, ज्याने ठाणे असेल, भिवंडी असेल, पालघर असेल आणि अक्षरशः मुंबईत येऊन देखील आपल्या समालोचनाची जादू दाखवली आणि या नवी मुंबईचा ठसा मुंबईत देखील येऊन उमटवला. त्यांनाच या ठिकाणी मी समालोचनासाठी आमंत्रित करेल. कुणालजी दाते, मॅन फ्रॉम तुर्बे, नवी मुंबई. धन्यवाद चंदू सर. या स्पर्धेप्रसंगी उपस्थित झालेले दीपक पाटील साहेब यांचा सर्वप्रथम आपण सन्मान करूयात. कैलास जगजाप यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते सन्मानित करायचं आहे. त्याचबरोबर किरण मेहर आपण उपस्थित होतात, आपला देखील इथे सन्मान केला जाईल. किरण मेहर, त्याचबरोबर विवेक सुतार बुवा यांना देखील विनंती करतो आपण व्यासपीठावर आहे, आपलं स्वागत आहे. तर दीपक पाटील
यांचा इथे सन्मान होतोय. मायची शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केलं जातं युनायटेड स्पोर्ट्सच्या माध्यमातून. आपलं स्वागत आहे दीपक पाटील या स्पर्धेमध्ये. नवी मुंबई प्रीमियर लीग येणाऱ्या काही काळामध्ये तुमच्या समोर एक मोठी स्पर्धा असेल, त्याचे हे कमिशनर आहेत. त्याचबरोबर विजयजी चौगुले साहेब विरोधी पक्ष नेते यांचं देखील आगमन पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये होतंय. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत. गोलंदाज सज्ज होतोय. चौथं षटक. पहिला चेंडू अतिशय चांगली गोलंदाजी. जे गेट जवळ गाड्या लागलेल्या आहेत त्या गाड्या आपल्याला काढायच्या आहेत. साईड स्क्रीन जी लागलेली आहे एसट्यांच्या मागे, त्याच्या मागे पूर्णपणे मोकळं मैदान आहे. तिथे तुम्ही सर्व गाड्या पार्किंग करा. गेट समोरच्या गाड्या आपल्याला काढायच्या आहेत. विश्वजित गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. एसएन स्पोर्ट दिघोडे एक नावाजलेला गोलंदाज दिघोडे गावातला उरण विभागातला सज्ज होतोय. त्याच्या विरुद्ध मात्र शॉट अंपुल. चेंडू स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषा पार. षटकार. रंग चढ़ेगा, बैंड बजा है, बैंड बजेगा, जश्न चला है, जश्न चलेगा, ये हो डगर वो हो डगर मैं न रुके. नवी मुंबई महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते शिवसेनेचं कणखर नेतृत्व सन्माननीय विजयजी चौगुले साहेब यांचं आगमन इथे होतं. त्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. आपल्या फॉलो थ्रू मध्ये अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण यावेळेला क्षेत्ररक्षक गोलंदाज स्वतः विश्वजित मोठ्या याचं. संघाची धावसंख्या 50. अर्धशतक मात्र पूर्ण होताना दिसतंय. आजच्या दिवसामध्ये आपण पाहू शकाल पहिली मॅच देखील महत्वपूर्ण रंगली होती. त्यामध्ये 58 धावांचं टार्गेट होता. आत्ता 50 धावा पूर्ण झाल्यात. टायमिंग थोडंसं मिस होतंय. हवेत चाललाय. स्वतः गोलंदाज धावतोय. दोन क्षेत्ररक्षक मधोमध आणि अप्रतिम झेल. अतिशय चांगला दर्जा क्रिकेटचा. फलंदाज मात्र बाद. चिकनी कमर पे तेरे मेरा दिल फिसल गया, स्ट्रांगली ये जादू तेरा मुझ पे चल गया. चिकनी कमर पे तेरे मेरा नवीन फलंदाज मुन्ना मैदानात जाताना दिसतोय. फलंदाज मात्र बाद झालाय अक्षय. त्याची जागा भरून काढण्यासाठी संघाची धावसंख्या 50. 7 चेंडूमध्ये 8 धावांची खेळी इथे अक्षयने साकारली. मला वाटते DN नगर परिसरातला हा खेळाडू आणि नवीन मुन्ना हा खेळाडू मैदानात जातोय. विश्वजितच्या पहिल्या षटकामध्ये 14 धावा खर्च झाल्या. त्या एक फलंदाज त्याने बाद केला होता. त्यामध्ये सुमित ढेकलेने त्याला लगवलेले 2 षटकार, एक विलोभनीय षटकार प्रेक्षकांना पाहायला मिळाले होते. तर स्वतः दुसरं षटक घेऊन येतोय वैयक्तिक आणि संघाकडून 4थं षटक टाकतोय विश्वजित मोठ्या. दिघोडे संघाचा हा कर्णधार देखील आहे. छोट्या मोठ्या 2 बंधूची जोडी सातत्याने खेळते. वय वर्ष 21 आणि खरोखर काल आपण पाहिलं असेल 21 वर्षाचीच असताना PV सिंधूने देखील सिल्वर मेडल भारतासाठी आणि खरोखर एक मोठा मान भारतासाठी तिने दिलाय. त्या 2 भगिनींनी मी म्हणेन रक्षाबंधनच्या अगोदरच्या दिवशी साक्षी मलिक हिने देखील पदक मिळवलं ऑलिम्पिकच्या माध्यमातून. सुरेख गोलंदाजी ते पाहायला मिळते. फ्रंट फुटवर येऊन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू तिथेच विसावतोय पॉइंटच्या दरम्यान. तोपर्यंत स्वतः यष्टीरक्षक बॉल अडवतोय. एकच धाव मिळेल. संघाच्या खात्यात धावसंख्या 51. 4थं षटक इथे प्रगतीपथावर आहे. आपण पाहू शकाल शिवसेनेच्या माध्यमातून विरोधी पक्ष नेते विजयजी चौगुले साहेब यांच्या माध्यमातून युवा प्रतिष्ठान ममित चौगुले युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्या समोर 1,50,000 रुपये प्रथम पारितोषिक. भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा असं घडतंय. पावसाळी रबर बॉल स्पर्धा 1.5 लाख रुपयाची. द्वितीय पारितोषिक 75,000. विश्वजित येतोय. आता मात्र आउटसाइड द ऑफ स्टंप पंच इथे हेरतायत, दिशा देतात, लगेचच इशारा कळवतात. हा व्हाईट बॉल आहे. स्वैरमारा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 25. 42 नियमांतर्गत क्रिकेट खेळलं जातं. 25 नियमाचा पंच अवलंब करतात. लगेच घोषित करतात हा खराब मारा. 1 धाव एक्स्ट्रा बॉल देखील टाकावा लागेल. संघाची धावसंख्या 52. लॉस ऑफ 3 विकेट. फुलरलेनचा चेंडू होता. इथे प्रयत्न फसलाय फलंदाजाचा. मिड विकेटच्या दरम्यान उस्मान पटेल रायगडचा टायगर तिथे क्षेत्ररक्षण करतोय. एकच धाव मिळेल या फटक्यावर. फलंदाज डावकुरा फलंदाज
अख्तर शेख याला 1 धाव संघाच्या खात्यात जाते. षटक क्रमांक इथे 4 संपले. 4 षटकामध्ये 3 गडी बाद 53. डीजे सूरत निराली मन की तू काली ओ नखरे वाली सूरत निराली मन की तू काली ओ नखरे वाली नखरा तेरा है अनमोल च्या निमित्ताने अतिशय चांगली पंचांची भूमिका सुशांत मांजरेकर सर असो, करुणाकर सर असो, त्याचबरोबर शशी साटम सातत्याने चांगला प्रयत्न करतात पंचांच्या माध्यमातून. त्याचबरोबर आमच्याशी जोडलेले सर्व समालोचक, दिग्गज समालोचक नवी मुंबईचे संतोष म्हात्रे सँडी या नावाने तुम्ही ओळखताय. त्याचबरोबर विघ्नेश मळवी एक नवा उभरता समालोचक आपल्या समोर. त्याचबरोबर दिग्गज समालोचक मुंबईचे इथे उपस्थित झालेत. चंदू शेटे, काल तुम्ही दादूचा आवाज देखील ऐकला असेल. या स्पर्धेच्या निमित्ताने संतोष चौधरी, आगरी कोळी गीतकार आणि अतिशय सुरेख असं गीत त्यांनी त्या स्पर्धेमध्ये सादर देखील केलं होतं. असे अनेक स्टारकास्ट या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्याला येणाऱ्या आज आणि उद्याच्या दिवसामध्ये भेट देताना दिसतील. तर एवढं मोठं आयोजन सन्माननीय ममितजी चौगुले साहेब, विजयजी चौगुले साहेब, सुरेशजी राणा साहेब यांच्या माध्यमातून आपल्या समोर. तर षटक क्रमांक 5 येतोय शिरुविक मॅन फ्रॉम अलिबाग घेऊन येतोय राऊंड विकेट. पहिलाच बॉल फुल टॉस आणि फुल टॉसला दिशा. पाहूया पंचांचा इशारा येतोय. 1 धाव घोषित. डिक्लेअर रूपात 1 धाव मिळते. संघाच्या खात्यात धावसंख्या जाऊन पोहोचते 54 वर. इथे मात्र थोडंसं दुर्दैव मी म्हणेन फलंदाजाचं, परंतु सुदैव मी म्हणेन कुठेतरी गोलंदाजाचं. कारण ही मेजवानी होती फलंदाजासाठी. त्याला दिशा देखील दिली होती, परंतु धाव मिळाली फक्त 1. धावा झाल्यात 54. पुन्हा एकदा शिरुविक येतोय. डावखुऱ्या हाताच्या फलंदाजासाठी हा एक देखना स्ट्रोक. चेंडू मिड विकेट सीमा रेषा पार, आउट ऑफ द पार्क. विकेट 6. दिल की आदत है बंदर छाप है खाली पीली छत पे चढ़े चढ़ के उतर जाए हरदम मोड़ में लल्लन टाप है में गिनता है 1 2 3 4 5 चल धतिंग नाच दिसतोय कुठेतरी फलंदाज अख्तर. 11 चेंडू 34 धावांची तुफानी खेळी. त्यामध्ये लगवलेत 5 खणखणीत असे षटकार या खेळाडूने. हे विश्लेषण या खेळाडूचं मॅचलेस संघामध्ये अतिशय कमी वयात ज्याने पदार्पण केलं, सातत्याने मोठ्या क्रिकेटच्या स्पर्धा गाजवल्या असा हा खेळाडू अख्तर शेख. आता मात्र थोडंसं टायमिंग चुकतंय. हवेत आहे क्षेत्ररक्षक शिरुविक, स्वतः गोलंदाज खाली आणि इथे मात्र झेल सोडलाय. पकडो कॅच जीतो मॅच हा क्रिकेटचा मुहावरा असं म्हटलं जातं. एका झेलाचं महत्त्व क्रिकेटमध्ये खूप आहे. कारण असाच एक किस्सा झाला होता. कोलकात्याच्या मैदानावर झेल सोडला होता तिशारा परेराने 4 धावांवर. भूतोन भविष्य 264 धावा त्या मॅच मध्ये मात्र पटकावल्या होत्या रोहित शर्मा याने. असा झेल सोडला होता मी म्हणेन हर्षल गिब्सने आणि त्या मॅच मध्ये मात्र पूर्णपणे परतावं लागलं होतं. त्याचबरोबर असा झेल सोडला होता अब्दुल रझाकने मिडॉन मध्ये 2003 च्या वर्ल्ड कप मध्ये सचिन रमेश तेंडुलकर यांचा आणि त्यामध्ये सेमीफायनल मध्ये पाकिस्तान संघ पराभूत झाला होता. म्हणजे झेलाचं खूप महत्व आहे. परंतु ईशांत शर्माच्या बाबतीत वेगवेगळा रेकॉर्ड आहे. झेलचा तो देखील तुमच्यापर्यंत पोहोचवेल. परंतु गोलंदाज सज्ज आहे. संघाची धावसंख्या आहे 61. मोठी धावसंख्या 61 धावा. आतापर्यंत या उच्चांक मी म्हणेन स्पर्धेचा काल या स्पर्धेचा उच्चांक होता 46 धावा. 47 धावांचं टार्गेट होतं. आज या स्पर्धेमध्ये विक्रम मोडताना दिसतात हे सर्व खेळाडू. काल जवळपास 9 षटकार लागले होते. आज मात्र पहिल्याच मॅच मध्ये 9 षटकार लागले. ही किमया होताना दिसते या मैदानावर. असं म्हटलं जात होतं विकेट कुठेतरी लांब आहे, मैदान मोठं आहे, परंतु कुठलंच मैदान या खुल्या गटातील खेळाडूंच्या समोर मोठं नाहीये. त्याचं जिवंत उदाहरण तुमच्या समोर आज मात्र दाखवलंय अख्तर शेख या खेळाडूने, सुमित ढेकले या खेळाडूने. सुरेख गोलंदाजीचा अडमूड आहे ते सादर करताना गोलंदाज शिरुविक. पंचांचा इशारा व्हाईट बॉल +1. 2 धावा इथे एक्स्ट्रा रूपात 1. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 63. 6 षटकांचे सामने आपण पाहू शकाल सातत्याने खेळवले जातात. अतिशय चांगली बाब या स्पर्धेच्या निमित्ताने, कारण 6 षटक हे सध्या सामने कुठेच कमतरता आपल्याला पाहायला मिळते क्रिकेटचा जर विचार केला तर. गोलंदाज फुलर लेनचा चेंडू होता. हेलिकॉप्टर लगवण्याचा प्रयत्न, MSD फेवरेट शॉट, परंतु प्रयत्न फसतोय फलंदाजाचा. निर्धाव चेंडूची सांगता अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये फलंदाज सज्ज होतोय.
तर मुन्ना हा खेळाडू स्ट्राईक एंडला दिसतोय, नॉन स्ट्राईक एंडला अख्तर खेळण्यासाठी सज्ज होतोय. गोलंदाज शिरविक पुन्हा एकदा सज्ज होताना सुरेख गोलंदाजी इथे पाहायला मिळते. खाली राहतोय चेंडू, पंचांचा इशारा येतोय, षटक इथे संपलंय. 5 षटकाची समाप्ती इथे झाली आणि 5 षटकामध्ये धावा झाल्या 63 या स्पर्धेचा उच्चांक. आज पाहू शकाल अनेक दिग्गज संघ, अनेक दिग्गज खेळाडू, यानंतर प्रतीक 11 पुणे संघ, त्याचबरोबर मी म्हणेन ट्रायडंट या नावाने इथे खेळण्यासाठी सज्ज होईल. त्याचबरोबर तुम्ही पाहू शकाल शिवाजी पार्क दादर म्हणजेच किरण 11 शिरवणे या नावाने हा संघ इथे खेळण्यासाठी सज्ज होईल. असे दिग्गज संघ स्ट्रायकर कांजूरमार्ग, विक्रोलियन्स आणि स्ट्रायकर कांजूरमार्ग एक एकत्र संघ इथे खेळण्यासाठी सज्ज होईल. एका इकडे अमित घोलतकर, मांजरेकर सर, तर एका इकडे एक कॅप्टन कूल म्हणून ज्याची भूमिका असते अमोल म्हात्रे तुम्हाला पाहायला मिळेल. अतिशय चांगल्या लढती आज आहेत, त्यामुळे प्रेक्षक कुठेही जाऊ नका. युट्यूबच्या माध्यमातून जे आमच्याशी जुळलेत, घर बसल्या ही स्पर्धा पूर्णपणे सातत्याने लक्ष ठेवून पाहतायत, त्या सर्वच नवी मुंबईतील प्रेक्षकांचं, त्याचबरोबर भारतातील प्रेक्षकांचं, भारताबाहेरील प्रेक्षकांचं, समालोचक या नात्याने मी, त्याचबरोबर चंदू शेटे सर, त्याचबरोबर संतोष म्हात्रे, त्याचबरोबर विघ्नेश मडवी तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. शेवटचं षटक, या षटकातलं शेवटचं षटक घेऊन येतोय गोलंदाज अंगद. अंगद पाटील शेवटचं षटक टाकण्यासाठी सज्ज होईल आणि समोर असेल तेवढाच ताकदीचा धडाकेबाज फलंदाज अख्तर शेख. पहिल्या चेंडूवर मात्र अंगद पाटील यांचा फुलर लाईनचा चेंडू एसटी इथे वाकवली. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न आणि मोठा हादरा. अख्तर शेख बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे तमाशा देख नाचेगी पिंकी फुल टूले. अरे पैसा फेक तमाशा देख नाचेगी पिंकी फुल टूले. आंसर है सारे सवालों. भावेश पवार नवीन फलंदाज मैदानात जातो. अतिशय कमी वयामध्ये उंचीचे जास्त शिखरे गाठलेला हा खेळाडू सातत्याने चांगलं क्रिकेट, चांगला फॉर्म दाखवतात. हे सर्वच खेळाडू टेनिस क्रिकेट विश्वामध्ये रबर बॉल स्पर्धेमध्ये या अगोदरच्या मॅचमध्ये तुम्ही पाहिलं असेल, शिवशक्ती पाळे संघ पहिल्याच फेरीमध्ये पराभूत झाला. उमर 11 संघाने ती मॅच जिंकली. शेवटच्या बॉल पर्यंत ती मॅच रंगली. प्रेक्षकांचं देखील मनोरंजन झालं. तर मॅच नंबर 2 आपल्या समोर दुसरी मॅच, एक मोठी मॅच. 13 चेंडू आणि 35 धावांची तुफानी खेळी. टाळ्यांच्या गजरात स्वागत करा या अख्तर या खेळाडूचं. अप्रतिम फटकेबाजी, त्यामध्ये लगवलेत खणखणीत असे 5 षटकार, त्यामध्ये 5 सिंगल आणि 5 षटकार, म्हणजेच एक तुफानी हमला इथे पाहायला मिळाला. नवीन फलंदाज भावेश पवार डावकुरा हा फलंदाज सज्ज होतोय. समोर असेल गोलंदाज अंगद पाटील. रायगड विभागातले सर्वच खेळाडू आपण पाहू शकाल सातत्याने चांगले योगदान देतात. मागच्याच आठवड्यातली स्पर्धा देखील जिंकली होती या संघाने. अतिशय चांगली गोलंदाजी, उसळी यावेळी जास्त घेतली होती. चेंडूने पुल करण्याचा प्रयत्न झाला होता, अंगावर चेंडू आदळतोय तोपर्यंत धाव मात्र मिळणार नाही. अतिशय चांगली लाईन अँड लेंथ पाहायला मिळते. वेगावर पुरेपूर नियंत्रण आहे या गोलंदाजाचं. हे या गोलंदाजाचं विश्लेषण मी म्हणेन, कारण तुम्ही पाहू शकाल उंची किती महत्वपूर्ण असते या रबर बॉल स्पर्धेमध्ये. त्या उंचीचा कुठेतरी फायदा घेताना दिसतोय हा अंगद पाटील. येतोय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. फुलर लाईनचा चेंडू होता, फ्लिक केलाय. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे उस्मान पटेल, आणि इथे मात्र उस्मान पटेल याने अतिशय चांगला प्रयत्न केला. झेलबाद फलंदाज मिड विकेटच्या दिशेने भावेश पवार. सपने में मिलती है ओ कुड़ी मेरी, सपने में मिलती है. सारा दिन घूंघटे में बंद कुड़िया सी ओए ओए ओए. नवीन फलंदाज मैदानात जातोय. भिवंडीचा वंडर बॉय, मॅन फ्रॉम भिवंडी, जयेश पाटील. एक नावाजलेला हा चेहरा, एक मोठं नाव टेनिस क्रिकेट विश्वातलं. मराठा पंजाब भिवंडीतला संघ, त्याचबरोबर सातत्याने चांगलं प्रदर्शन या संघाने सुप्रीमो ट्रॉफीमध्ये देखील केलं, त्यामध्ये देखील चांगलं योगदान देणारा हा खेळाडू
जयेश पाटील नॉन स्ट्राईक एंडच्या दिशेने. स्ट्राईक एंडला फलंदाज आहे मुन्ना. जयेश पाटील आणि मुन्ना ही जोडी सध्या मैदानात आपल्याला पाहायला मिळते आणि खरोखर मोठमोठे विक्रम जयेश पाटील याच्या नावावर देखील आहे सँडी सर त्या विभागात खेळत असताना, कारण त्या विभागामध्ये जवळपास 60 ते 70 संघ एकमेकांच्या विरोधात खेळतात. 8-8 दिवस टुर्नामेंट चालते भिवंडी विभागामध्ये. त्यामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण योगदान जयेश पाटील यांचं असतं. चांगला फटका इथे पाहायला मिळतोय मुन्नाच्या बॅटमधून. चेंडू वाईडिश लॉंग ऑनला हवेत आणि अप्रतिम झेल. गडी मात्र लगातार इथे बाद होतोय. दुसरा गोलंदाज ऑन हॅट्रिक असेल अंगद पाटील. मच नहीं कर देगा, अपना नहीं कर देगा, सुबह सुबह धूप में भजिया नहीं कर देगा. तर इथे मात्र लगातार 2 चेंडूवर 2 हादरे देत आहेत. आपण पाहू शकाल आंतरराष्ट्रीय सामन्याचा विचार केला तर जलाउद्दीन पाकिस्तान मुलकाचा गोलंदाज 20 सप्टेंबर 1982 ला पहिली हॅट्रिक घेतली होती. चेतन शर्मा भारताकडून हॅट्रिक घेतली होती नागपूरच्या वनडेमध्ये. त्याचबरोबर आपण जर पाहिलं असेल आतापर्यंत हॅट्रिक पूर्ण झाल्यात जवळपास 39वी हॅट्रिक घेतली होती. फंगिसो रबाडा हा गोलंदाज होता साऊथ आफ्रिकन टीमचा. आणि T20चा जर तुम्ही विचार केला तर आतापर्यंत फक्त 4च हॅट्रिक झाल्यात आणि चौथी हॅट्रिक मात्र घेतली होती गोलंदाज परेरा याने. तर गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. षटक क्रमांक शेवटचा अंगद घेऊन येतोय ओव्हर द विकेट. पुलर लेनचा चेंडू होता. अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळते या अंतिम ओव्हरमध्ये. डायरेक्ट हिट बुल्स आहे. फलंदाज इथे मात्र रनआउटच्या रूपात हॅट्रिक चुकते, परंतु लगातार इथे 3 विकेट पडले जात आहेत. फलंदाज बाद. संघाची धावसंख्या 63. सँडी सर आपण पाहू शकाल धावा जागच्या जागेवरच आहेत. 63. मेडन ओव्हर देखील होऊ शकते. बॉल अजून शिल्लक आहे 1. बचना ए हसीनो. गाडिया इथे तंबूच्या दिशेने येतोय. नवीन फलंदाज मैदानात जातोय एम्ब्रोज. नवीन फलंदाज इम्रोज मैदानात जाताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 63. एका इकडे वाटत होतं कुठेतरी धावांचा उच्चांक गाठण्याच्या दिशेने जातोय अंगद. याचं शेवटचं षटक स्लॉग ओव्हर मध्ये केलेली अंगदची ही गोलंदाजी खरोखर आठवण करून देणारी आहे जेम्स फॉकनर सारख्या गोलंदाजाची, त्याचबरोबर डेव्हिन ब्रावो सारख्या गोलंदाजाची. जी स्लॉग ओव्हरमध्ये गोलंदाजी केली जाते त्याचाच दर्जा इथे. 1 रन घेण्याचा प्रयत्न इम्रोज याचा. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. दुसरी धाव जयेश पाटील पूर्ण करतोय. 2 धावा मिळतील या शेवटच्या षटकामध्ये आणि 6 षटकांचा खेळ संपला. 6 षटकामध्ये धावा झाल्या 65. येणारे षटक असतील 6. 36 चेंडू आणि 66 धावा. 11च्या सरासरीने या धावा पूर्ण करायच्या आहेत आणि या धावा दुसऱ्या इनिंग मध्ये कशा प्रकारे होत आहेत हे ऐकण्यासाठी पुन्हा एकदा मी तुम्हाला घेऊन चालतोय चंदू शेटे, मॅन फ्रॉम भटवाडी घाटकोपर यांच्याकडे. अतिशय चांगली मॅच आहे. साजिद बाग 11 तळोजा विरुद्ध बुवा 11 शिरवणे म्हणजेच विनर नाला सोपारा या टीमच्या दरम्यान. 66 धावांचं लक्ष. तत्पूर्वी एक सुरेख असं गीत तुमच्यासमोर डीजे मास्टर सादर करतील. धन्यवाद. DJ Baby. सर्वच खेळाडूंसाठी बसण्याची व्यवस्था तिथे करण्यात आलेली आहे. तिथूनच तुमचा बॅट्समन मैदानात जाईल याची नोंद घ्या. 6 ओव्हरची ही मॅच आहे. दुसऱ्या इनिंगला म्हणजे दुसऱ्या डावाला इथे सुरुवात होईल. 66 धावांचं लक्ष 11ची सरासरी इथे राखायची आहे. हे ऐकण्यासाठी पुन्हा एकदा तुमच्या समोर असतील चंदू शेटे सर.
धन्यवाद कुणाल. क्रिकेटच्या खेळामध्ये काय होऊ शकतं याचं उदाहरण म्हणजे हा सामना तुम्ही पहा. कारण पहिली 3 षटकं संपली त्यावेळेला धावा होत्या त्या 44 आणि तदनंतरच्या 3 षटकामध्ये धावा झाल्या आहेत त्या 21. म्हणजे या खेळामध्ये कधी काय होईल याचा नेम नाही, हे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि जो विनर संघ अर्थातच बुवा 11 शिरवणे संघ मोठ्या धावसंख्येच्या दिशेने निघाला होता. आता तो मात्र कुठेतरी सीमित राहतोय असं म्हणावं लागेल, कारण त्यांना विजयासाठी धावा करायच्या आहेत त्या 65 धावा केल्या आहेत 6 षटकाच्या समाप्तीनंतर. विजयासाठी धावांचं लक्ष आहे ते 66 धावांचं लक्ष आहे. पाहूया हे लक्ष कशा प्रकारे पार केलं जात आहे. आणि त्यामध्ये मी उल्लेख करील अख्तर शेखचा 5 षटकार पैकी 4 लगातार षटकार या ठिकाणी ठोकले. त्यामध्ये मी उल्लेख करेल सुमित ढेकळेचा, ज्याने देखील 2 षटकार खेचले आणि तब्बल 35 धावा 13 चेंडूमध्ये अख्तर शेखच्या या कामगिरीच्या जोरावर संघ जाऊन पोहोचलेला आहे. तो बुवा 11 शिरवणे हा संघ जाऊन पोहोचलेला आहे तो 65 धावांवर. यतीन भोईर आणि योगेश भोईर या दोघांनाही विनंती आहे आपण व्यासपीठावर यायचं आहे. तर सलामीची जोडी 66 धावांचं लक्ष असताना मैदानात दाखल झालेली आहे. ज्या दोन्ही खेळाडूंनी आपल्या नावाभोवती टेनिस क्रिकेटमध्ये खूप मोठं वलय निर्माण केलंय. अर्थातच उस्मान पटेल या नावाचं आता मात्र सर्वांना ज्ञात झालेले आहेत या नावाशी. कारण या उस्मान नावाने कारण तळोजाचा असणारा हा खेळाडू तळोजाचा ग्रामपंचायत सदस्य देखील आहे. परंतु नुसता हा खेळाडू नाही तर आज याने महाराष्ट्रात चांगली कामगिरी केली. गुजरातला गेला सर्वोत्कृष्ट फलंदाज घेतलं. उडपी कर्नाटकला गेला त्या ठिकाणी चांगली कामगिरी केली आणि दुबईला गेला. दुबईला देखील आपल्या महाराष्ट्राची छाप सोडून आला. असा हा उस्मान पटेल फलंदाजीसाठी मैदानात जातोय. आणि उस्मान गतवर्षी मुंबईत झालेल्या 2 लाखाच्या स्पर्धा, कारण कुर्ल्याला झालेली जी शिवसेनेच्या माध्यमातून स्पर्धा झाली नगरसेविका चषक, सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा मान मिळाला होता याच उस्मान पटेलला. आणि परळला जी मनसे चषक स्पर्धा झाली त्या स्पर्धेत देखील सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा मान याच उस्मान पटेलला मिळाला होता. तर पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतोय. आणि त्याच्या बरोबरीने जो फलंदाज मैदानात गेलाय DY पाटील या संघाचं लेदर बॉलमध्ये प्रतिनिधित्व करत असतो. आणि त्याचबरोबर महाराष्ट्राच्या रणजी संघात देखील निवड झालेला खेळाडू आणि ज्या खेळाडूने गेल्याच रविवारी कोलगेट मैदानामध्ये एक विक्रम स्वतःच्या नावावर केला. तब्बल 57 धावांची खेळी गेल्याच रविवारी ज्याने केलेली आहे तोच पेन रायगड जिल्ह्यातील पेन तालुक्यातील पेन शहराचा खेळाडू फलंदाजीसाठी मैदानात गेलाय. तर पाहूया कशा प्रकारची कामगिरी या दोघांकडून केली जाते. परंतु गोलंदाजी मार्कवर गत वर्षीचा हंगाम ज्या गोलंदाजाने गाजवला असा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येतोय. कारण GI11 विक्रोळी आणि विनर स्पोर्ट नालासोपारा या 2 संघांसाठी जबरदस्त कामगिरी गेल्या हंगामामध्ये ज्या गोलंदाजाची राहिलेली आहे. अर्थातच तोच गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येतोय. इम्रोज खान मॅन फ्रॉम राबोडी ठाणे गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. एक जबरदस्त क्रीडा सोहळा आपण या ठिकाणी पाहतोय. संपूर्ण टेनिस क्रिकेट जगत या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे. मुंबईच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी क्रीडा रसिक आहेत. पनवेलमधून आहेत, उरणवरून आहेत, पेनवरून आहेत, खोपोलीवरून आहेत, विरारवरून आहेत, वसईवरून आहेत, नालासोपाऱ्यावरून आहेत, कल्याण डोंबिवली तसेच उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर या ठिकाणावरून देखील क्रिकेटचे चाहते आणि पुण्याचा संघ या ठिकाणी आलाय. म्हणजे पुण्याचा संघ आलाय त्याच्याबरोबर पुण्यातून चाहते या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि त्या पुण्यातील चाहते आले त्यांच्या बरोबरीने जुन्नरचे देखील काही चाहते अर्थातच क्रिकेट खेळाडू अल्ली हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी हार्दिक असं स्वागत. या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं अर्थातच मम्मी चौगुले युवा प्रतिष्ठान आणि युनायटेड स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या माध्यमातून भारतातील सर्वाधिक मोठी पावसाळी क्रिकेट स्पर्धा पारितोषिक रकमेची पावसाळी क्रिकेट स्पर्धा अर्थातच या युनायटेड चषक 2016 जाऊयात 66 धावांचा कसा पाठलाग होतो ते त्याच्याकडे. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न इम्रोज खानचा पॉइंटच्या दिशेने चेंडू तटवला जातोय. ऐश्वर्य सुर्वे चेंडूवर येतोय आणि 1 धाव मात्र या ठिकाणी दरम्यानच्या काळात पूर्ण होते. धाव संख्येचा श्री गणेश या ठिकाणी पाहायला मिळतोय. अतिशय सुंदर क्रिकेटचं आयोजन. मैदान देखील जर पाहिलं कारण मुंबईत आमच्याकडे बरेचसे ग्राउंड डिक्लेअर झोनचे असतात. या ठिकाणी जर पाठीमागचा भाग डिक्लेअर आहे परंतु मैदानाच्या 3 बाजूला असणारी सीमारेषा आपल्याला पाहायला मिळत असते. कारण सातत्याने तुम्ही मुंबई किंवा मुंबईच्या उपनगराच्या आजूबाजूची उपनगरं सोडली इतर महाराष्ट्रात गेलात तर 4ही बाजूला सीमारेषा असणारे क्रिकेट पाहायला मिळत असतं. परंतु अलीकडच्या काळात मैदानांची संख्या कमी झाली आहे त्यामुळे डिक्लेअर झोनची मैदानं जास्त पाहायला मिळत असतात. परंतु या ठिकाणी मैदानाच्या 3 बाजूने चौकार आहे. अतिशय सुंदर मैदान देखील या ठिकाणी पाहायला मिळते. क्रिकेटमय पोषक वातावरण पाहायला मिळते आणि आयोजकांनी बरीचशी मेहनत या ठिकाणी घेतलेली आहे. चांगलं आयोजन कशा प्रकारे होईल त्याची. आणि या आयोजनाबरोबरच एक गोष्ट आहे टेनिस क्रिकेटचा पितामह उमेश मांजरेकर यांचा सन्मान अर्थातच यांना जीवन गौरव पुरस्कार या स्पर्धेच्या माध्यमातून दिला जाणार आहे.
पुढचा चेंडू इम्रोज खान याचा टप्पा पडतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडू काहीसा कट होतोय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय. निर्धाव चेंडूची सांगता. ही खासियत आहे इम्रोज खानच्या गोलंदाजीची. वैविध्यपूर्णतेने नटलेली गोलंदाजी. गोलंदाज म्हटलं की तुमच्याकडे व्हेरिएशन पाहिजे. तुम्हाला जर क्रिकेट म्हणजे अलीकडच्या काळातील फटाफट क्रिकेटमध्ये यशस्वी व्हायचं असेल तर तुमच्याकडे तुम्हाला व्हेरिएशन करणं गरजेचं आहे. तेच तुम्हाला पाहायला मिळालं पहिल्या 2 चेंडूवर इम्रोज खानकडून. हो, पुढचा चेंडू आता मात्र पुन्हा या ठिकाणी हळूवार पद्धतीने टाकला हा चेंडू. बॅटची कडा घेतली गेली आणि योगेश पवार मात्र या ठिकाणी बाद होत आहेत. ज्या विकेटची गरज होती तीच विकेट या ठिकाणी पाहायला मिळते. योगेश पवार बाद. तर नवीन फलंदाज मैदानात येतोय जागा घेण्यासाठी योगेश पवार यांची आणखीन एक डावखुऱ्या हाताचा फलंदाज. आणि पुण्यामध्ये नुकतीच एक पहिली पावसाळी क्रिकेट स्पर्धा झाली गोळीबार मैदान या ठिकाणी आणि त्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला होता. तोच हा खेळाडू मॅन फ्रॉम कळंबोली मन्नी फलंदाजीसाठी मैदानात जातोय. पाहूया कशा प्रकारची खेळी करतोय मन्नीच्या खेळीवर देखील. कारण योगेश पवार जो संघाचा महत्त्वाचा खेळाडू आहे. कारण साजिद बाग 11 तळोजा या संघाला या हंगामात जे यश मिळत आहे त्याच्यामध्ये योगेश पवारच्या फलंदाजीचा वाटा मोठा होता. परंतु आता योगेश पवार माघारी परतलाय. त्याच्या जागा घेण्यासाठी मन्नी मैदानात दाखल झालाय इम्रोज. पुन्हा एकदा एक सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर शरीराचा वेध घेतोय. धावबाची संधी मात्र या ठिकाणी पाहूया काय होत आहे. आणि आपल्या क्षेत्रात पोचला नाही. बाद होतोय धावबाच्या रूपात. धाव घेण्याचा प्रयत्न झाला तदनंतर पाय सरकला आणि या ठिकाणी जी आणखीन एक डावखुऱ्या हाताच्या फलंदाजीची विकेट हवी होती तीच विकेट या ठिकाणी मिळते आणि यश मिळतंय बुवा 11 शिरवणे संघाला. गोलंदाजीचं प्रात्यक्षिक या ठिकाणी इम्रोज खान दाखवतोय. वैविध्यपूर्णतेने नटलेली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. यश देखील या संघाला मिळत आहे. तर मणी बाद होतोय योगेश पवार यांच्या पाठोपाठ आणि त्याची जागा घेण्यासाठी विश्वजित ठाकूर उर्फ मोठ्या मॅन फ्रॉम दिगोडे. या वर्षी रायगड ग्रामीणमध्ये जे क्रिकेट झालं त्या क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम मोठ्याच्या नावावर आहे. तर पाहूया आज मात्र या ठिकाणी काय करामत करतोय. करावं लागेल कारण तो इतिहास असेल. आज मात्र वर्तमानात काय करायचंय ते मात्र पाहायचंय. एक धाव फलकावर आहे. केवळ धावसंख्येचा अकाउंट ओपन झालंय ते देखील पहिल्या चेंडूवर. तदनंतरचे 3 चेंडू मात्र सुरेखरित्या टाकले गेले ते इम्रोज खान याच्याकडून. क्रिकेटच्या खेळामध्ये कधी काय होईल याचा नेम नाही. कधी कोणता सामना कुठे कलाटणी घेईल याचा नेम नसतो. असा आपणा सर्वांचा आवडता खेळ, असा आपणा सर्वांचा लाडका खेळ तो. तर विश्वजित गोलंदाजीला ज्यावेळेला आला होता 2 षटकं टाकली, 23 धावा दिल्या होत्या, 2 विकेट देखील घेतल्या होत्या. पाहूया आता काय करामत करतोय या ठिकाणी फलंदाजीच्या जोरावर. समोरच्या दिशेने चेंडू टोलवण्याचा प्रयत्न. चेंडू टप्पा पडल्यानंतर अख्तर शेखच्या दिशेने जातोय. खोलवर टप्प्याचा हा चेंडू होता. समोरच्या दिशेने टोलावला गेला. लॉंग ऑफच्या दिशेने अख्तर शेख चेंडू अडवतोय आणि एका धावेने संघाची धावसंख्या वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 धावांवर. अप्रतिम गोलंदाजीचा नजारा या ठिकाणी पेश करतोय. कौतुक करावं लागेल अंगद पाटीलचं सुद्धा. कारण जास्त मोठ्या धावसंख्येच्या दिशेने निघालेला संघ थांबवला आणि शेवटचं षटक केवळ 2 धावांचं टाकलं होतं. असं वाटलं होतं हे धावसंख्येचा आलेख केवळ 80, 85, 90 पर्यंत जाऊन थांबतो की काय. त्याला कुठेतरी लगाम घालण्याचं काम अंगद पाटीलने देखील केलंय. इम्रोज आता मात्र पुन्हा व्हेरिएशन या ठिकाणी पाहायला मिळत आहे. चेंडू बाहेर काढण्याचा प्रयत्न झाला परंतु तोपर्यंत स्वैर चेंडू पंचांच्या माध्यमातून घोषित केला जातोय. सुशांत मांजरेकर सरांच्या माध्यमातून घोषित केला जातोय.
संघाची धावसंख्या 1 ने वाढते जाऊन पोहोचते ती 3 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते आणि 3 धावा संघाची धावसंख्या या ठिकाणी पाहायला मिळते. तर गोलंदाजी मार्कवर इम्रोज. हो, पुन्हा एकदा सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तीन धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत आणि केवळ 3 धावा. पहिलं षटक संपलं. अप्रतिम गोलंदाजी आणि मनीष सावंत सर पंचांच्या भूमिकेत जे आहेत आपल्या मैदान शशी साटम सरांच्या बरोबरीने पाहायला मिळत आहेत. 3 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. केवळ 3 धावा आणि 3 या अंकाचं महत्व सांगायचं झालं तर उसेन बोल्टला जाऊन विचारा. कारण 3 ऑलिम्पिकमध्ये म्हणजे बीजिंगला पहिल्यांदा ऑलिम्पिकला उतरला, 3 गोल्ड स्पर्धामध्ये भाग घेतला. 100 मीटर, 200 मीटर आणि रिले स्पर्धेमध्ये 100 मीटरची जी असते ते त्यामध्ये 3ही गोल्ड घेऊन गेला बीजिंगमधून. त्यानंतर लंडनला 2012ला गेला, त्या ठिकाणाहून 3ही गोल्ड घेऊन गेला आणि आता रिओ ब्राझीलला गेला, त्या ठिकाणी देखील 3ही गोल्ड घेऊन गेला. म्हणजे 3 ऑलिम्पिकमध्ये 9 वेळा सहभाग घेतला आणि 9च्या 9 गोल्ड मेडल उसेन बोल्टच्या नावावर पाहायला मिळतात आपल्याला. 6 फूट 5 इंच उंच असणारा हा माणूस उद्या 21 ऑगस्ट त्याचा जन्मदिवस देखील आहे. 21 ऑगस्ट 1986 साली जैमेका म्हणजे वेस्ट इंडिज बेटांचा एक पार्ट आहे. देश म्हणजे बेट वजा दे वेस्ट इंडिजच्या बेटांचा समूह आहे, त्यापैकी जैमेकाचा असणारा हा उसेन बोल्ट काय करामत केली आहे. संपूर्ण ऑलिम्पिकला लोटांगण घालायला लावलं उसेन बोल्टने आणि मायकल फेल्प्सने. भावेश पवार येतोय गोलंदाजी करण्यासाठी. नो बॉल घोषित केला जातोय पंचांच्या माध्यमातून. 1 धाव डिक्लेअरच्या स्वरूपातील देखील मिळते. 2 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आणखीन एक भिवंडीचं नाव जे फ्री हिट या ठिकाणी असणार आहे. भावेश पवार अष्टपैलू खेळाडू म्हणून याने देखील आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला. भिवंडी परिसरामध्ये धावसंख्या 5 पाहायला मिळते. आता मात्र अधिक वेगाने टाकला हा चेंडू. ऑन साईडच्या दिशेने मुन्ना येतोय. उबेद खान मीरा भाईंदरचा खेळाडू चेंडू अडवतोय. तोपर्यंत 1 धाव या ठिकाणी मिळेल. संघाची धावसंख्या वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. 6 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. चांगली कामगिरी पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली गोलंदाजी करत असताना इम्रोज खानच्या माध्यमातून. आणि हे जे टेनिस बॉल क्रिकेट आहे खूप मोठं वलय निर्माण झालंय, खूप मोठं टेनिस क्रिकेटचं साम्राज्य निर्माण झालंय आणि त्याच्याच माध्यमातून आपण एकमेकांशी जोडले गेलेलो देखील आहोत. पुढचा चेंडू अकुट टप्प्याचा हा चेंडू मिड विकेट झोन मध्ये भिरकावून देण्याचा प्रयत्न उस्मान पटेलचा. राहुल जोगाडिया त्या ठिकाणी येईल आणि चेंडू राहुलकडे गेलाय. राहुल एक सर्वोत्तम क्षेत्ररक्षकामध्ये राहुलची देखील गणना होते, त्यामुळे दुसऱ्या धावेचा काही प्रयत्न होऊ शकला नाही आणि संघाची धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 7 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. भावेश पवार पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. विश्वजित ठाकूरसाठी गोलंदाजी करील. सुरेख फटका मारला जातोय ऑन साईडच्या दिशेने पुन्हा एकदा. सुमित ढेकळे आता मात्र चेंडूवर त्या ठिकाणी येतोय. चांगली अचूक टप्प्याची गोलंदाजी केली जाते. टिचून मारा केला जात आहे. संधी मिळत नाहीये कुठे. अचूक टप्प्याचे चेंडू पाहायला मिळत नाहीये. फुलटॉस चेंडू पहिला जरूर एक टाकला होता आणि त्यामुळे फलंदाजांना मोठे फटके मारण्याची संधी मिळत नाहीये. आणि विशेष म्हणजे या सामन्यातील कारण ह्या डावकुऱ्या हाताच्या फलंदाजाला थोडासा या ठिकाणी ॲडव्हान्टेज आहे, परंतु यांचे दोन्ही फलंदाज डावकुऱ्या हाताचे माघारी परतलेत. जे आता मेहनत करायची उजव्या हाताच्या फलंदाजांना करायची. उस्मान पुढचा चेंडू शर्राचा वेध घेतोय. अर्थातच लेग बायच्या स्वरूपातील एक चेंडू घोषित केला जातोय. संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचते ती 9 धावांवर संघाची धावसंख्या. तर भारतीय संघाने आतापर्यंत ऑलिम्पिक मध्ये जिंकलेली एकंदरीत गोल्ड मेडल आहेत 9. हॉकीमधील 8 आणि अभिनव बिंद्राने जिंकलेलं 1 अशी 9 गोल्ड मेडल भारताच्या नावावर. पुढचा चेंडू बॅकफुटला गेले. कव्हरच्या दिशेने पॉइंटच्या दिशेने चेंडू टोलवण्याचा प्रयत्न. ऐश्वर्या सुर्वे चेंडूच्या खाली आणि उस्मान देखील बाद या ठिकाणी बाद होतोय. खूप मोठा धक्का बाग 11 तळोजा या संघाला. साजिद बाग 11 तळोजा या संघाला. डीजे देखा है मैंने तुम्हें पलट के
मिळतोय टिच्चून मारा पाहायला मिळतोय पहिल्या षटकात इम्रोज आणि तदनंतर मात्र भावेश पवार जबरदस्त गोलंदाजी करतायत आणि त्याच्या जोरावर मात्र या ठिकाणी संघाला सेमीत ठेवलंय. नवीन फलंदाज हर्षद पेंढारी अर्थातच बंटी मॅन फ्रॉम खोपोली फलंदाजीसाठी जातोय. फलंदाजी कशा प्रकारे फलंदाजी करतोय पाहायचं, कारण शिरवणीच्या मैदानात पॉईंटला मारलेला षटकार आम्ही कधी विसरू शकला नाही आणि बॅक टू बॅक कोलगेटच्या मैदानात देखील पॉईंटला एक षटकार, अशा 2 बॅक टू बॅक स्पर्धामध्ये पॉईंटला षटकार मारला होता खेळाडूने. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू राहुल जोगाडेच्या दिशेने चेंडू जाईल आणि राहुल चांगल्या क्षेत्ररक्षणासाठी ओळखला जातो, परंतु या ठिकाणी प्रयत्न तसा झाला. चौकार या ठिकाणी घोषित केला जातोय. या शेवटच्या चेंडूवर प्रयत्न राहुलने जरूर केला, परंतु तो असफल ठरतोय. 2 षटकं संपतायत, धावफलकावर धावा झाल्या आहेत, त्या 13 धावा धावफलकावर. तर 2 षटकं संपतायत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 13 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. अजूनही 4 षटकांचा खेळ बाकी आणि 4 षटकांमध्ये विजयासाठी धावांची आवश्यकता आहे ती 43 धावांची आवश्यकता. तर रेलिंगच्या बाजूला व्हायचे, समोर जे स्लीपच्या दिशेने जे खेळाडू आहेत, थर्डमॅनच्या दिशेने खेळाडू प्रेक्षक आहेत, त्यांना विनंती आहे आपण थोडंसं पाठी व्हायचं, रेलिंग सोडायची. त्या ठिकाणी बरीचशी मेहनत करून आयोजकांनी या क्रीडा स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी पाहायला मिळतंय. अतिशय सुंदर नीटनेटकं आयोजन पाहायला मिळतंय. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. 2 षटकं 13 धावा धावफलकावर. बंटी पेंढारी फलंदाजीसाठी सज्ज होते, तर गोलंदाजीसाठी पहिल्या षटकात अप्रतिम गोलंदाजी करणारा पुन्हा एकदा येतोय गोलंदाजी मार्कवर, अर्थातच इम्रोज खान. व्हेरिएशन पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर एक वेगळ्या पद्धतीने चेंडू येतोय. फास्टर गोलंदाज आहे, परंतु चेंडूला थोडीशी उंची देऊन तदनंतर लँड होतोय. ही खासियत आहे या इम्रोज खानच्या गोलंदाजीची. पहिला चेंडू देखील या षटकातील निर्धाव जातोय. टप्पा पडल्यानंतर चेंडू आतमध्ये येतोय. काही कळण्याच्या आत चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या शाहीच्या हातामध्ये गेला. निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी पाहायला मिळाली. पुन्हा एकदा इम्रोज खान. सुरेख फटका मारला, बॅकफुटला गेला, डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू टोलवण्याचा प्रयत्न. आउटफील्ड थोडीशी या ठिकाणी खराब आहे. दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि दुसरी धाव दे या ठिकाणी पाहायला मिळते. धावसंख्या 2 ने वाढते जाऊन पोहोचते. ती 15 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. 15 या अंकाचं महत्त्व सांगायचं झालं तरी 15 मार्च 1877 रोजी पहिली टेस्ट मॅच भारतीय संघाने खेळली पहिली टेस्ट मॅच ऑस्ट्रेलिया वर्सेस इंग्लंड यांच्यामध्ये मेलबोर्न या ठिकाणी खेळली गेली होती आणि ऑस्ट्रेलिया संघाने त्या ठिकाणी विजय मिळवला होता. तर जाऊयात पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर इम्रोज. उलटॉस पद्धतीचा हा चेंडू बॅटच्या मधोमध काही येऊ शकला नाही. बंटीच्या आणखीन एक धाव या ठिकाणी मिळणार आहे. पंच कळवतात शशी साटम सर. लेगबाईच्या स्वरूपातील ही धाव आहे. संघाची धावसंख्या वाढली, धावसंख्या जाऊन पोहोचली ती 16 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. अतिशय सुंदर असं क्रिकेटचं आयोजन ममित चौगुले युवा प्रतिष्ठान आणि युनायटेड स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून, अर्थातच युनायटेड चषक 2016. ममित चौगुले साहेब असतील, विजय चौगुले साहेब असतील, सुरेशजी राणा असतील, या सर्वांच्या माध्यमातून एक सुंदर आयोजन संपूर्ण रबर बॉल क्रिकेट जगताला पेश केलं जात आहे. सर्वाधिक मोठी क्रीडा स्पर्धा. पुन्हा एकदा व्हेरिएशन पाहायला मिळत आहे. असं वाटतं की चेंडू अधिक वेगाने येईल, परंतु टप्पा पडल्यानंतर चेंडू हळूवार पद्धतीने शरीराचा वेध घेताना पाहायला मिळाला आणि एका धावेने संघाची धावसंख्या 17 धावांवर जाऊन पोहोचते. सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक या ठिकाणी दाखवतोय. पहिल्या षटकाप्रमाणे याही षटकामध्ये इम्रोज खान. प्रेक्षकांचं या ठिकाणी स्वागत आहे. आज शनिवारचा दिवस तरी देखील प्रेक्षकांची गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते, कारण खुला गट आहे आज. स्टेप आउट होऊन चेंडू खेळण्याचा तटवण्याचा प्रयत्न. समोरच्या दिशेने चेंडू टोलवला जातोय. एक धाव या ठिकाणी आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न घेत असताना मात्र एकाच धावेवर दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली जाते आणि 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 19 धावांवर जाऊन पोहोचते. आता 19 अंकाचं महत्त्व शिवसेनेच्या परिभाषेत खूप मोठं आहे, कारण 19 जून 1966 रोजी सन्माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली आणि आज या शिवसेना नावाच्या रोपट्याला तब्बल 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत. खूप मोठा वटवृक्ष झालेला आहे आणि खूप मोठी कामगिरी शिवसेनेच्या माध्यमातून होताना आपण पाहतोय.
लोअर फुलटॉस पद्धतीचा हा चेंडू समोरच्या दिशेने टोलवण्याचा प्रयत्न केला जातोय. जयेश पाटील त्या ठिकाणी येणार, तोपर्यंत चेंडू सीमारेषा पार, चौकार. 4 धावा मात्र या ठिकाणी पाहायला मिळतात. किरीटा परी किरीशी खरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा लहरी भगवा ध्वजा. शिवसेनेचे तुम्हाला पाहायला मिळत आहेत. केंद्रामध्ये जर 18 खासदार शिवसेनेचे तुम्हाला पाहायला मिळत आहेत. राज्यसभेत देखील तुम्हाला 3 खासदार शिवसेनेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. मुंबई महानगरपालिका तुम्हाला, ठाणे महानगरपालिका, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, औरंगाबाद भगवा डौलाने फडकताना पाहायला मिळतोय. आणि आगामी देखील काळामध्ये सर्वच ठिकाणी तुम्हाला भगवा पाहायला मिळणार आहे. आणि अतिशय सुंदर कामगिरी शिवसेनेच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. मराठी माणसाच्या पाठीवर थाप ठेवणारे कोण असेल? ओ सुरेख फटका, अकू टप्प्याचा हा चेंडू विश्वजित ठाकूरच्या बॅट मधून एक अप्रतिम फटका पाहायला मिळतो. चेंडू जातोय सीमारेषा पार. celebration, nacho dhanadhan, music. टॉप गिअर टाकलेला आहे. पहिला चेंडूवर षटकारात भिरकावून दिला भावेश पवारचा. पुढे सरसावत आणखीन एक मोठा फटका मारला जातोय. विश्वजित ठाकूर ब्रँडेड फटका, चेंडू सीमारेषा पार, षटकार. 6 धावांसाठी जबरदस्त फलंदाजी मॅच मध्ये घेऊन येतोय पुन्हा एकदा विश्वजित ठाकूर. बदलून टाकलंय. 16 चेंडू मध्ये धावांची आवश्यकता आहे, ती 31 धावांची आवश्यकता. विश्वजित ठाकूरची बॅट या ठिकाणी तळपलेली आहे. आणखीन एक षटकार यानंतरच्या चेंडूवर ठोकला तर अमित डॉक्टर साहेब यांच्याकडून मात्र 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. युनायटेडचे डॉक्टर त्यांच्या माध्यमातून हे पारितोषिक दिलं जाणार आहे. पाहूया विश्वजित ठाकूर. साजिद बाग 11 तळोजा संघाला आशा जागृत केल्यात. हो, आता पुढचा चेंडू मात्र थोडंसं चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला. चेंडू लांबून चेंडू फिरवला गेला. चेंडूमध्ये वेगावर भर न देता टप्प्यावर भर दिला आणि टप्प्यावर भर देऊन चेंडू वळवला आणि अक्षरशः चकवलं. समीकरण बदलत आहे. 15 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता. 15 चेंडू 31 धावा, 31 धावा 15 चेंडू. आता मात्र पुन्हा एकदा अधिक वेगवान पद्धतीने टाकला हा चेंडू. बीट होतो विश्वजित ठाकूर, परंतु बाईटच्या स्वरूपातील एक धाव या ठिकाणी मिळणार आहे आणि एका धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 36 धावांवर. संघाची धावसंख्या 14 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. पाहूया काय होतंय आणि काय होतंय ते मात्र या ठिकाणी पाहायचं आहे. भावेश पवार गोलंदाजी मार्कवर, फलंदाजीसाठी विश्वजित ठाकूर उर्फ मोठ्या. सुरेख फटका मारला जाता मात्र ऑन साईडच्या दिशेने चेंडू तटवला जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येईल. आउटफील्ड थोडीशी त्या ठिकाणी खराब आहे. एक धाव तर जरूर मिळते आणि एका धावेने संघाची धावसंख्या 37 धावांवर जाऊन पोहोचते. संघाची धावसंख्या मॅच मध्ये मात्र पुन्हा एकदा जान आलेली आहे. 13 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता. सामना जिंकण्यासाठी साजिद बाग 11 तळोजा, अर्थातच रायगडचे सर्व स्टार ज्या संघात आहेत त्या संघाला. एक दुसऱ्या बाजूला विनर स्पोर्ट नाला सोपार, अर्थातच बुवा 11 शिरवणे, विवेकजी सुतार यांचा संघ. फुलटॉस पद्धतीचा चेंडू बीट होतोय आणि या क्षणी फुलटॉस पद्धतीचा चेंडू बीट होणं संघासाठी फायद्याचं नसणार आहे, कारण संधी मिळाली होती एक फुलटॉसच्या रूपात, परंतु त्या संधीचं सोनं होऊ शकलं नाही. समीकरण बदलतंय. 37 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. 2 षटकं बाकी आहेत आणि धावांची आवश्यकता आहे ती 29. आपण बाजूला व्हायचं थोडंसं आणि
तर फ्लॅग सोडायचे आहेत, विनंती आहे. तर 2 षटकं बाकी आहेत आणि 2 षटकांमध्ये 29 धावांची आवश्यकता. उर्वरित 2 षटकांमध्ये आणि या 29 धावा बनवल्या जातात रायगड टीमकडून की त्यांना मात्र या ठिकाणी शिरवणे रोखताय. शिरवणे वर्सेस तळोजा चालू असणारी लढत आणि ऐकण्यासाठी मी तुम्हाला घेऊन जातोय पुढच्या 2 षटकांसाठी नितीन देसाई यांच्याकडे. हॅलो, धन्यवाद DJ. तर या आधीचा आवाज जो आपण ऐकत होता ते चंद्रकांत शेटे सर. गेली अनेक वर्ष संपूर्ण महाराष्ट्रात ज्यांच्या सुंदर अशा समालोचनाने सर्व क्रिकेट रसिक मंत्रमुग्ध होतात असे चंद्रकांत शेटे सर आज युनायटेड चषक 2016च्या निमित्ताने इथे उपस्थित आहेत. आमच्या विनंतीला मान देऊन वेळात वेळ काढून त्यांनी इथे येऊन समालोचन करण्याची आमची विनंती मान्य केली. त्याबद्दल मी युनायटेड स्पोर्ट्स असोसिएशन व ममित चौगुले युवा प्रतिष्ठान यांच्या वतीने पुनश्च एकदा त्यांचे आभार मानतो. तर अतिशय अटीतटीचा रंगतदार असा हा सामना साजिद बाग विरुद्ध बुवा 11 शिरवणे. जिंकण्यासाठी 66 धावांचं लक्ष्य, ते म्हणजे साजिद बाग संघासमोर. साजिद बाग संघाने 66 धावांचा पाठलाग करताना सुरुवात कुठेतरी खराब केली होती, मात्र त्यांचा एक अनुभवी आणि अतिशय महत्त्वपूर्ण असा अष्टपैलू खेळाडू विश्वजित यावेळी फॉर्ममध्ये येतोय आणि अतिशय सुंदर अशी फटकेबाजी करतोय आपल्या संघासाठी. दरम्यान पुढचा चेंडू डाव्या यष्टीपासून थोडासा बाहेर निघत असलेला, टप्पा पडल्यानंतर थोडासा डाव्या यष्टीच्या बाहेर जात असलेला चेंडू. पंचांकडून अवांतर धावेचा इशारा येतोय. धावसंख्येत भर होते आणि एकूण 2 धावा अवांतरच्या रूपाने मिळत आहेत. वाईड आणि 1 धाव प्लस 22च्या रूपाने एकूण 2 धावा. धावसंख्येत 2 धावांची भर. धावसंख्या झाली 39. जिंकण्यासाठी 12 चेंडू 27 धावा. नवीन गोलंदाज आहे तो भरत. पंचांच्या डावीकडून राईट ओव्हर द विकेट मारा करताना त्याचा पहिला चेंडू विश्वजितने जोरदाररित्या तटवलाय. दुसऱ्या धावेसाठी धावतायत. पाहायचं काय होतंय ते. एक थ्रो आणि गडी बाद. दुसरी धाव घेण्याच्या नादात फलंदाज बाद होतोय, तो म्हणजे अश्वथ, आणि स्ट्राईक मिळते ती विश्वजित याला. आवाज वाढव डीजे तुझ्या आईची, आवाज वाढव डीजे तुला तर आज चौकार आणि षटकारांची आतिषबाजी होताना बघतोय आपण या युनायटेड स्पोर्ट्स असोसिएशनच्या मैदानावर. ऐरोली सेक्टर 10 येथे सुरू असलेलं युनायटेड चषक 2016 कैलासवासी प्रकाशजी माटे यांच्या स्मरणार्थ आयोजित ही भव्य दिव्य अशी स्पर्धा. भारताच्या रबर बॉलच्या इतिहासातली सर्वात मोठी स्पर्धा, जिचं प्रथम पारितोषिक रुपये 1.5 लाख रोख व आकर्षक चषक. या प्रथम पारितोषिकासाठी युनायटेड चषकसाठी सर्व खेळाडू इथे अथक मेहनत करताना दिसत आहेत. तर 66 धावांचा पाठलाग करतोय तो साजिद बाग संघ आणि त्यांच्या नजरा खेळल्या आहेत. इवन सर्व क्रिकेट रसिकांच्या सुद्धा नजरा खेळल्या आहेत. त्या खेळपट्टीवर स्ट्राईकला असणारा फलंदाज अष्टपैलू खेळाडू विश्वजित याच्यावर. दरम्यान पुढचा चेंडू थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू, गतीमध्ये केलेलं परिवर्तन. विश्वजित याला हवे असा फटका मारता नसला आला तरी 1 धाव मात्र कोणी रोखू शकत नाहीये. धावसंख्येत एका धावेची भर होते. धावसंख्या होतीये 41. जिंकण्यासाठी अजूनही 25 धावांची गरज. 10 चेंडू 25 धावांची गरज. 4 मोठ्या फटक्यांची गरज आहे आणि विश्वजितने दाखवून दिलंय गेली कित्येक वर्ष की मी मोठे फटके मारू शकतो. या सामन्यात सुद्धा त्याने खणखणीत असे 2 चौकार, माफ करा 2 षटकार आणि 1 चौकार लगावलाय. तोच विश्वजित यावेळी स्ट्राईकला अतिशय गुणवान असा अष्टपैलू खेळाडू. तर तेवढ्याच ताकदीचा भरत यावेळी गोलंदाजीच्या मार्गावर पंच शशी शातम यांच्या डावीकडून मारा करताना. पुढचा चेंडू यावेळेमध्ये थोडासा चुकतोय तो विश्वजित. अपेक्षित उसळी न मिळालेला हा चेंडू बॅटच्या खालून सरळ यष्टीरक्षकाच्या हातात जातोय. निर्धाव असा चेंडू. धावसंख्येत कोणताही बदल होत नाहीये. धावसंख्या होती तीच म्हणजे 41. जिंकण्यासाठी 9 चेंडू 25 धावांची गरज. अतिशय अटीतटीचा 2 तुल्यबळ संघात होत असलेला हा सामना. पुढे सरसावून मारण्याचा केलेला प्रयत्न. कवचच्या दिशेने चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक सुमित चेंडूवर यायच्या पूर्वीच
एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक ऐश्वर्य चेंडू अडवतोय. दरम्यान धावसंख्येत एका धावेची भर होते. धावसंख्या होते आहे 42. जिंकण्यासाठी 8 चेंडू 24 धावांची गरज. 8 चेंडू 4 षटकारांची गरज. आणि प्रथमच स्ट्राईकला येतोय तो पप्पू, प्रफुल्ल उर्फ पप्पू या नावाने ओळखला जाणारा हा फलंदाज. थोडासा आकोटप्याचा चेंडू गतीमध्ये सारखं वैविध्य आणतोय तो गोलंदाज भरत. अतिशय सुरेख आणि विचारपूर्वक गोलंदाजी करतोय. दरम्यान एक धाव 22च्या रूपाने मिळते आहे. बॅटला लागून गेले, माफ करा. बॅटची कड घेऊन जात असलेला चेंडू. धावसंख्येत एका धावेची भर होते. धावसंख्या होते ती 43. जिंकण्यासाठी 7 चेंडू 23 धावांची गरज. 7 चेंडू 23 धावा. यावेळी डावेष्टीच्या थोडासा बाहेर जात असलेला चेंडू मात्र अंगाला चेंडू चाटून जातोय, त्यामुळे एक धाव मिळते. अवंतरच्या रूपाने लेगबाईच्या रूपाने एक धाव मिळते. धावसंख्येत एका धावेची भर होते. धावसंख्या होते ती 44. जिंकण्यासाठी 1 षटक 22 धावांची गरज. 1 षटक आणि 4 मोठ्या फटक्यांची अजूनही गरज आहे, ती म्हणजे साजिद बाग संघाला. बजने ते धडक धडक ढोल ताश धडक धडक भंडारा चिडक चिडक मल्हारी धडक धडक भडक झाली चटक मटक फटक झाली दुश्मन की देखो जो फाट लावली. तर वैयक्तिक असं पहिलं शेवटचं आणि या सामन्याचं अतिशय महत्त्वाचं असं षटक घेऊन येतोय तो किरण. आणि त्याचा सामना करेल तो अतिशय तडाखेबंद असा फलंदाज विश्वजित उर्फ मोठ्या. किरण याचा पहिला चेंडू अतिशय वेगवान असा चेंडू, आखूड टप्प्याचा चेंडू होता. हुक करायचा प्रयत्न केला होता, मात्र त्यात फलंदाज विश्वजित चकतोय. निर्धावरित्या चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात जातोय. फलंदाज विश्वजित पंचांकडे अवांतर चेंडूची दाद मागताना मात्र पंचांनी ती दाद फेटाळून लावली आहे. निर्धाव असा चेंडू आणि जिंकण्यासाठी 5 चेंडू 22 धावांचं समीकरण कुठे ना कुठे गोलंदाजीच्या बाजूने झुकताना मात्र विश्वजित अजूनही खेळपट्टीवर. सामन्याचं चित्र बदलू शकतो. दरम्यान फुलटॉस चेंडू, जोरदार मारलेला फटका. पाहायचंय काय होतंय ते. आणि हा षटकार अतिशय खणखणीत असा उत्तुंग असा षटकार. आणि मी ज्याप्रमाणे उल्लेख करत होतो, खरोखरच विश्वजितकडे ती क्षमता आहे या सामन्याचं चित्र पालटण्याची क्षमता. आणि त्याचाच प्रत्यय देतोय एका खणखणीत षटकाराने, तो म्हणजे विश्वजित. जिंकण्यासाठी 4 चेंडू 16 धावांची गरज. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 50. धावसंख्येचं अर्धशतक पूर्ण केलंय ते साजिद बाग या संघाने. आणि जिंकण्यासाठी अजूनही 16 धावांची गरज. कंपल्सरी धावा करायच्या आहेत, कंपल्सरी चेस याची सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. 16 धावा ह्या कराव्याच लागतील. दरम्यान किरण पुढचा चेंडू, तिसरा चेंडू. यावेळी पुन्हा एकदा आखूड टप्प्याच्या चेंडूचा केलेला मारा. रबरी चेंडूचा पुरेपूर उपयोग करताना उंचपुरा असा हा गोलंदाज आपल्या खांद्यांचा पूर्ण उपयोग करतोय. जलद गती गोलंदाजी करतोय. त्याचवेळी चेंडूच्या टप्प्यावर सुद्धा अचूक असं नियंत्रण, अचूक अशी दिशा ठेवतोय. या चेंडूवर फक्त 1 धाव मिळते. जिंकण्यासाठी 3 चेंडू 15 धावांचं समीकरण साजिद बाग आणि विश्वजितच्या समोर. दरम्यान पुढचा चेंडू सुंदररित्या तटवलाय. स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेने जातोय, मात्र क्षेत्ररक्षक चेंडू अडवतायत. तोपर्यंत एकच धाव धावून पूर्ण होते आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. आता मात्र 2 चेंडू 14 धावांची गरज. आणि स्ट्राईकवर आहे तो म्हणजे प्रफुल्ल उर्फ पप्पू. जर गोलंदाज कोणता चूक करत नाहीये तर मात्र विजयाचं पारडं बुवा इलेव्हनच्या बाजूने. उमर 11 संघाच्या कर्णधाराने नाणेफेकीसाठी समालोचन कक्षामध्ये यायचं. दरम्यान पुढचा चेंडू पुनश्च एकदा अतिशय सुंदर असा चेंडू किरण याचा. यावेळी मात्र गतीमध्ये केलेलं परिवर्तन फलंदाज भरत, माफ करा पप्पू, पूर्णपणे ओळखू शकलेला नाहीये चेंडूला. मात्र 1 धाव मिळते आहे घोषितच्या रूपाने. धावसंख्येत एका धावेची भर आणि सामन्यातील शेवटचा चेंडू. जिंकण्यासाठी 13 धावांची गरज. शेवटच्या चेंडूवर